नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्या गुहेमध्ये आहे ती गुहा आहे कल्याणगड म्हणून आहे. साताऱ्यापासून 15 किलोमीटर अंतरावर आहे. निसर्गाचं अचंबित करणारं हे वातावरण, यामध्ये तुम्ही अवश्य भेट द्यायला पाहिजे. आणि त्यामध्ये पार्श्वनाथ मंदिर, एक मला पार्श्वनाथ मंदिर इथं आपल्याला दिसणार नाही आहे, पण हे पाण्यात पार्श्वनाथ मंदिर स्थापित केलं आहे. त्याचबरोबर इथं दत्ताचं मंदिर देखील आहे. हे दत्ताचं मंदिर या 3500 फुटावर हे बांधलं गेलं. आणि हा निसर्ग बघितल्यानंतर मन प्रसन्न होतं, मन सुसंवाद करायला तयार होतं आणि मनामध्ये एक नवीन प्रेरणा तयार होते. 3500 फुटावर हे पाणी आपण बघत असाल आणि थंडगार पाणी आहे. या पाण्यामध्ये आल्यानंतर मन समाधान होतं. म्हणून म्हटलं गेलं की निसर्गाच्या सानिध्यात जा, मन प्रसन्न करा. या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे की या किल्ल्यामध्ये बघितलं तर किल्ले नांदेडचा किल्ला म्हणजे गिरिदुर्ग प्रकारात मोडतो. त्याचबरोबर हा किल्ला जो तांबरलेख जे आहेत त्यावरून असं कळतं की राजा आहे, या राजांनी हा किल्ला बांधला असं दिसतं. आणि यामध्ये या गुफा जी गुफा आहे त्या गुफेमध्ये जवळजवळ 30 मीटर गुहा लांब आहे. त्यामध्ये थंडगार पाणी आहे. ते पाण्याचं वैशिष्ट्य असं की ते पाणी पिल्यानंतर आपली जी रोगराई आहे ती दूर होते. त्यामध्ये सल्फरचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळं होणारे रोग आपल्याला टाळता येतात. असा हा लेख तिथं आहे. त्याचबरोबर या गुहेमध्येच 23वे तीर्थंकर जैन समाजातील 23वे तीर्थंकर पार्श्वनाथाचे मंदिर तिथं मूर्ती आहे, त्यालाही अशी छान पद्धतीनं हे प्रिझर्व करून ठेवलेलं आहे. आणि त्याच लागून त्याच पाण्याजवळ त्या गुहेमध्ये दत्त मंदिराची छानशी मूर्ती बसवलेली आहे. म्हणजेच निसर्ग सुद्धा हा चमत्कारिक आहे, अचंबित करणारा आहे. आणि निसर्गाचं सौंदर्य बघितलं तर सर्व बाजूनी डोंगर आहे. आणि याचबरोबर या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे, हा किल्ला 1673 साली शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला. त्यामध्ये हा कल्याणगडचा समावेश होतो. पण वैशिष्ट्य असं की आम्ही जे आलेलो आहे बाळांनो, ह्या किल्ल्याचं गुण जे आहे, ती ताकद आहे, हे माझ्या मनामध्ये आज सामावलेली आहे. आणि तुम्हीही कधी या कल्याणगडाला अवश्य भेट द्या. 30 मीटरची गुहा आहे, पाण्यानं भरलेली गुहा आहे. यात आल्यानंतर थंडगार पाण्याचा आस्वाद घेतल्यानंतर तुमचं मन तृप्त होईल. सांगण्याचं तात्पर्य इतकं आहे की या किल्ल्याचं वैशिष्ट्य, या 3500 फूट असणारा किल्ला, हा किल्ला एकच सांगून जातो की तुमचं अस्तित्व अबाधित राहू द्या आणि आपलंही अस्तित्व अबाधित ठेवा. म्हणूनच आपण अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी आपणच या किल्ल्याची सारखी उंची गाठली पाहिजे आणि आपणच समृद्ध व्हायला पाहिजे. आणि मी खरंच एक प्रेरणेनं भरलेलं व्यक्तिमत्व घेऊन मी खाली उतरणार आहे. आणि तुम्ही या प्रेरणादायी ठिकाणाला आपण अवश्य भेट द्यावी एवढी विनंती करतोय आणि थांबतोय. धन्यवाद.